लोकांची सहानुभूती घ्यायची, सहानुभूतीचा फायदा घेऊन कुणाच्या मृत्यूचा राजकीय फायदा करून घेणं राजकारणात काही नवीन नाही, हे तुम्हाला ठाऊक आहे. अप्रत्यक्षपणे मग त्या राजकीय पक्षांना त्या गोष्टीचा फायदा होत असतो कुणाच्या मृत्यूनंतर. त्यामुळे धूर्तपणे अशा प्रकारे त्या कुटुंबाला हाताशी धरून राजकारण केलं जातं, पुढची दिशा ठरवली जाते. तुम्हाला ठाऊक असेल, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे, त्यांच्या मृत्यूनंतर अनेकांनी त्यांच्या मृत्यूला घातपाताचा रंग चढवला होता. अगदी जेव्हा त्यांचं ज्या दिवशी पार्थिव त्यांचं आणलं होतं परळीला, त्या दिवशी गोंधळ उडाला होता. परंतु हा कलह आणखी पुढे जाण्यापूर्वीच पंकजाताई मुंडेंना बक्षीस मिळालं भारतीय जनता पक्षाकडून, आपण पाहिलं असेल. त्याचप्रमाणे तुम्हाला ठाऊक असेल, प्रमोद महाजन, अतिशय मोठी व्यक्ती राजकारणातली. प्रमोद महाजन गेल्यावर त्यांची मुलगी पूनम महाजन यांना देखील लगेच प्रसाद देण्यात आला होता. लगेच त्यांच्या हातावर प्रसाद ठेवण्यात आला होता. शांत झाला मग वादळ. आणखी कोण? ते आर पाटील, आबा पाटील गेले, तेही तुम्हाला ठाऊक आहे. त्यानंतर त्यांचा मुलगा रोहित, याला देखील तात्काळ खुर्ची मिळवून देण्यात आली. त्याचप्रमाणे विलासराव देशमुख गेल्यावर देखील हेच घडलं होतं. मग वारसदाराचं राजकारणासाठी फिटनेस किती आहे, तो व्यक्ती किती कॅपेबल आहे, हे काही फारसं पाहिलं जात नाही. याच पद्धतीने सुनेत्रा पवार या सुप्रिया सुळेंच्या विरोधात लोकसभेला निवडणूक लढल्या होत्या, महाराष्ट्राला ठाऊक आहे, आणि त्या निवडणूक हरल्या. पण त्या घरी बसल्या नाहीत, त्यांना थेट दिल्लीचं दालन मिळालं. थेट दिल्ली. अशी कितीतरी उदाहरणं राजकीय क्षेत्रातली तुम्हाला देता येतील, तुम्हालाही ठाऊक असेलच. आणि अशा प्रकारे राजकीय पोळी शेकण्यासाठी कुणाच्या मृत्यूचा वापर करून ज्या ज्या कुटुंबातील व्यक्तींना संधी राजकारणात देण्यात आली, त्या सर्वांनीच आपल्या वडिलांच्या किंवा पतीच्या मृत्यूनंतर खूप काही राजकारणात झेंडे गाळलेत, किंवा महाराष्ट्राला, देशाला त्याचा खूप काही फायदा झाला, असं अजिबातही नाही, हे प्रामुख्याने लक्षात घ्या. उलट अनेकदा राजकीय पक्षांना त्याचा तोटाच झाला आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. या अशाच निर्णयातून तुम्हाला ठाऊक असेल, इंदिरा गांधींचा पंजा अजूनही जखमीच आहे, तो दुरुस्त झाला नाही अजूनही, याच अशा निर्णयामुळे. कारण एखादा कर्तृत्ववान माणूस गेल्यानंतर त्याची कार्यक्षमता, त्याचं समर्पण, त्याची हातोटी, त्याचं संघटन कौशल्य, राजकारणातले त्याचे डावपेच, समाजसेवेची त्याची उर्मी, हे कुटुंबात दुसऱ्या कुणाला जमत नसते. ज्याचं कौशल्य, ज्याची प्रतिभा आहे, त्याच्यासोबतच जात असते.